नमस्कार, मी मिसेस सुषमा ठाकरे। आज आपल्याला जलादीपम कसा तयार करावा किंवा त्याचं महत्त्व काय याविषयी माहिती सांगणार आहे। मी वास्तू विशारद, लाल किताब रीडर, डाउझिंग मास्टर आणि टॅरो कार्ड रीडर। उद्या सोमवती अमावस्या आहे, त्यानिमित्ताने सोमवती अमावस्येला आपल्याला पितरांची सेवा करायची असते। त्यामुळे आपला पितृदोष जातो। बघा, प्रत्येक घरी काही ना काही अडचणी आहेत, तब्येती चांगल्या नाहीत किंवा पैशाची कमतरता भासते किंवा मुलींचे लग्न होत नाही, यासाठी पितृदोष हा वैदिक पद्धतीत सांगितला जातो। तर लाल किताबमध्ये ऋण सांगितलं जातं, पितृऋण, मातृऋण, स्वऋण किंवा नेचरचं ऋण, ब्रदर ऋण, भावाचं ऋण, हे अशा प्रकारचं ऋण आपल्यावर होतं। 7 जन्माच्या पलीकडे आपण काय काय करामती करून आलेलो आहे हे आपल्याला माहीत नसतं, पण त्याचा मात्र इफेक्ट्स आपल्याला या जन्मात भोगावा लागतो। असं म्हणतात की कर्माचं फळ हे मिळतंच प्रत्येकाला, चांगलं केलं तर चांगलं मिळणार आहे, वाईट केलं तर वाईट मिळणार आहे। तर चला मैत्रिणींनो, आज आपण बघूया जलादीपम। जलादीपमसाठी मी एक भांडं घेतलेलं आहे, पॉट, यात पाणी घेतलं आणि दुसरा एक ग्लास घेतलेला आहे। तर या ग्लासमध्ये मी 75% पाणी घेतलं आणि त्याचा वरचा लेअर बघू शकता तुम्ही। मी कोकोनट ऑइल घेतलं आणि त्याच्यावर मी एरंडेल तेल घातलं। आता ही 2 तेल तुम्ही घेऊ शकता किंवा तिसरं तेल अजून तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल पण यूज करू शकता। आता मी ही 2 तेलांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, कारण काय, कारण कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेलामुळे घरात शांतता राहते आणि मी एरंडेल तेल घेतलं, त्यामुळे वास्तुदोष पण जातो आणि पितृदोष पण जातो, म्हणून मी हे 2 कॉम्बिनेशन घेतलेले आहे। आता हा दिवा करायचा, ही अशी फुलवात करायची। बघा, ही फुलवात रात्रभर तेवत राहील, म्हणजे आज पहाटे अमावस्या लागत आहे 4 वाजता, तर उद्यापर्यंत ती अमावस्या आहे। आणि सोमवती अमावस्येचं खूप महत्त्व आपल्या पुराणात दिलेलं आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी जर पिंपळाला तुम्ही प्रदक्षिणा घातली 5, 11, 21 किंवा 108, तर आपली मनोकामना पूर्ण होते। बघा, पहिलेच्या काळी पिंपळाच्या पारावर लोक बसायचे, कारण पिंपळ हा वृक्ष आपल्याला हाय अमाऊंट ऑफ ऑक्सिजन देतो, त्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं। आज आपण 4 भिंतीच्या आतमध्ये स्वतःला कोंडून घेतलेलं आहे, AC शिवाय पर्याय नाही, फॅनशिवाय पर्याय नाही, त्याच्यामुळे ऑक्सिजनची लेव्हल कमी होते आणि त्याच्यामुळे चिडचिडेपणा, मानसिक तणाव, डिप्रेशन हे सर्व सुरू होतं आपल्याला, आणि आपल्याला कळतच नाही आपल्याला काय होत आहे ते। आणि मोबाईल आणि TV शिवाय पर्याय नाही आपल्याला, कारण आपल्याला वाटतं की यातच सर्व माहिती आहे। पण हा जर दीपम तुम्ही केला तर निश्चितपणे आपल्याला आपल्या पितरांपर्यंत आपण पोचू शकतो। कसं काय, तर आता मी तुम्हाला सांगते। बघा, आपला देह पंचमहाभूतान तत्वांपासून बनलेला आहे आणि हे अग्नितत्व, वायुतत्व, एन्व्हायरमेंटमध्ये वायू आहे, हे जलतत्व। तर हे जर दिवा जर तेवत राहिला तर निश्चितपणे आपण आपल्या ॲन्सिस्टरला किंवा पितृंना नमस्कार करूया की हे आई, दादा, तुम्ही जे काही तुमच्या आईवडिलांना म्हणत असाल त्यांना, माझे सासू सासरे, आदरणीय माझी आण्याजी आई, मी तुम्हाला नमन करते की माझ्या फॅमिलीचं रक्षण करा, तुमचे ब्लेसिंग्स द्या, तुमचे आशीर्वाद द्या आणि आमच्या घरात सुख संपत्ती, धनधान्य, ऐश्वर्य नांदू दे आणि मानसिक आजार जाऊ दे। एन्झायटी खूप होते, आपल्याला त्रास होतो, तर तो देखील या दिव्यामुळे जातो आणि जसा दिवा तेवत राहील तसं यातून सुगंध पसरतो। बघा, तुम्ही करून बघा। हे जे पाणी आहे हे तुम्ही आंघोळीच्या पाण्यात उद्या घेऊ शकता। जर घरात 4 लोक मंडळी असतील तर 4 लोकांच्या आंघोळीच्या पाण्यात घाला, त्यात तुम्ही थोडं खडे नमक, हळद आणि हिंग घाला। बघा, आपल्यापासून निगेटिव्हिटी निश्चित दूर जाईल आणि आपल्याला चांगलं वाटेल घरात आणि आनंद होईल। ही जी कापसाची वात आहे, विजल्यानंतर ती पिळून तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा कुंडीत टाकू शकता। हे तेल असेपर्यंत ही वात तेवत राहणार आहे। तर ही वात पसरट करायची, मी तुम्हाला दाखवते। ही वात बघा, असं फुलवात करा आणि माझी ही जी फुलवात आहे माझी, ही 2-2 दिवस राहते आणि त्याच्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहतं, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, आपल्या घरात मतभेद राहत नाही आणि आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होतो। आणि तुम्ही नक्की हा जलादीपम करून ठेवा। ज्यांना खूप एन्झायटीचा त्रास आहे, डिप्रेशन आहे, अशांनी या पाण्यामध्ये अबोलीची फुलं टाका,
किंवा तुम्ही चमेलीची पण फुलं टाकू शकता किंवा गजरा पण यात तुम्ही टाकू शकता. त्यामुळे देखील हे पाणी चार्ज होईल. रात्रभर राहिल्यामुळे हे पाणी चार्ज होईल, कारण हे अग्नितत्व आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन पण यावर पडणार आहे आणि त्यामुळे हे पाणी चार्ज झाल्यानंतर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात यूज करू शकता आणि घरात पण तुम्ही शिंपडू शकता. तुम्हाला महत्त्वाची एक टीप देते उद्या अमावस्या असल्यामुळे, की तुम्ही जो दरवाजा आहे आपला फ्रंट दरवाजा, आपण सकाळी दरवाजा उघडतो तेव्हा थोडं पाणी हे शिंपडा. तर बाहेरचा परिसर म्हणजे राहू असतो तिथे आणि जर हे पाणी शिंपडलं तर निश्चितपणे राहू शांत होतो. राहू केतू आणि शनी जर शांत झाले तर निश्चितपणे आपल्या जीवनात कायापालट होऊ शकतो आणि आपलं जीवन फार चांगल्या प्रकारे आपण जगू शकतो. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.